तुम्ही पाहिजे आता याची दुनिया बोला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर ऑब्विसली आता तुम्हाला कळत असेल की मी सगळं झाल्यानंतर बिंगिंगचा शॉट घेत आहे की इंट्रो शॉट आता घेते मी, कारण का आधी पावसामुळे जमलं नाही मला घ्यायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईमधले थोडेफार हिडन स्पॉट्स आपण कव्हर करणार आहे, जिथे की बाकीचे लोक जात नाहीत. म्युझियम वगैरे मी ॲक्च्युली प्लॅन तसा बनवलेला ना की तिथे जायचं, कोणते कोणते स्पॉट्स कव्हर करायचे, बट ते नाही झाले. बट जे केले ते तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. खूप छान एक्सपिरियन्स होता आजचा. मुंबईमध्ये राहून पहिल्यांदा मुंबई एक्सप्लोर करण्याचाही वेगळाच आनंद आहे. तर तुम्ही बघा आणि सांगा कसा होता व्हिडिओ, आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाकीचं तुम्ही पाहालाच व्हिडिओमध्ये. है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. हा हा हो ही हा हा. है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. तर गाईस आपण आलो आता सवारीवरती आपल्या राणीच्या बागमध्ये. इथं आपला म्युझियममध्ये जायचा विचार आहे. तर बघूयाच आता एंट्री वगैरे भेटते का, कारण भरपूर लेट झालेला आहे पावसामुळे वगैरे. तर एंट्री वगैरे भेटते का बघू जाऊन, आणि जर कॅमेरात अलाउड आहे का नाही ते पण माहीत नाही आहे. जाऊन समजेल आपल्याला. हो हालत देखो ओके, समजेल आपल्याला जाऊन. तर पार्किंग तिकीट काढलेली आहे, बट आय थिंक आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. स्टील आपण जाऊन बघूयात अलाउड आहे का नाही. ते नसेल तर तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगेल जे काय आहे. कहीं बिल्डिंग, कहीं ट्राम में, कहीं मोटर, कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल. कहीं बिल्डिंग, कहीं ट्राम में, कहीं मोटर, कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल. इंसान का नहीं कहीं नाम और निशान, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. हे आहे मरीन लाईन्स आहे. हे बघताय, हा मलबार हिलवर फोटो काढलेला आहे. मरीन लाईन्स भाई मुंबई असा होता, नंतर तो असा झाला. दिल मुश्किल भाई सी एक्सपिरियन्स वॉज टू गुड. फोटोज काढलेत मी, व्हिडिओज नाही काढायचा म्हणजे, बट फोटोज अलाउड होते, तर फोटोज काढलेत मी. तुम्हाला मी दाखवेन फोटो त्याच्या पुढे. पण भाई मस्ट विजिट. मुंबई 1700 जे 7 खंड होतं, मुंबईचे 7 खंड जे होते, त्याच्यानंतर ते पूर्ण एक मुंबई झाली. त्याची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे, सगळा नकाशा वगैरे प्रॉपर आहे. भाई मस्ट विजिट. आय कॅन सी भाई बहुत सही प्लेस आहे. एकदा विजिट करा तुमच्या लाईफमध्ये. मजा आली. अजून पण पुढे जाणार आहोत आपण. मला वाटतं सगळे प्लेस मी कव्हर करेन, जेवढे करेन तेवढे भाई ट्राय करेन जास्त प्लेस कव्हर करायचे. सी यू ऑन द नेक्स्ट. जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. कहीं सट्टा, कहीं पत्ता, कहीं चोरी, कहीं रेस, कहीं डाका, कहीं फाका, कहीं ठोकर, कहीं ठेस. कहीं सट्टा, कहीं पत्ता, कहीं चोरी, कहीं रेस, कहीं डाका, कहीं फाका, कहीं ठोकर, कहीं ठेस. तर आता आपण कॅफेमध्ये आलेलो आहोत. बोनू कॅफे कुलाब्यालाच आहे हा. म्हणजे अक्षरशः कंटाळा नाही आला बोलू शकत फिरून फिरून. बट भाई सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून फक्त कॉफी पितोय. अजून जे जे स्पॉट ठरवले होते, 2-3 स्पॉट ठरवले होते तिकडं अनएक्सपेक्टेड थोडंसं वाटलं मला. नाही वाटलं तिकडे चांगला व्हिडिओ काढायला. हँगिंग गार्डनला जाऊन तिथून मग परत मरीन लाईन्सला. तुम्ही बघितलं असेल मी असं शूट केलेले थोडेफार व्ह्यूज तुम्हाला बघायला पण भेटतील असते. बॅक टाकाईनच मी. बट भाई एक्सपिरियन्स जबरदस्त. मुंबईत एवढी वर्ष राहून पण हा एक्सपिरियन्स नाही घेतला. मजाच येते. आधी फिरलो आहे, असं नाही की मुंबईमध्ये फिरलो नाही कधी, बट
फक्त मुंबई बघायच्या बहाण्याने कधी फिरलो नव्हतो. आज पहिल्यांदा असं बोलतो की नाही भाई फिर होतं कसं चालू कव्हर करायला भरपूर काही आहे. पण खूप सारे स्पॉट्स मी हे करत चालू की ते नको तिथे नको तिथे नको, तर टाईम जातोय वेळ जातोय. त्याची बाग पण आहे एक, ती पण मला पूर्ण कव्हर करायची होती, बट ती नाही जमली. बट ठीक आहे, टाईम नसल्यामुळे. बट मी करेन भरपूर सारे स्पॉट्स कव्हर. आता मला वारीला जाऊन तिथून थोडंसं व्ह्यू वगैरे छान आहे तिथे. आणि बघ मरीनलाईनच्या जाऊन आपण मस्त आराम करायचा. ते तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये कुठे कुठे जाणार आहे आपण ते. जसं मी जे स्पॉट ठरवलं तिकडे मी गेलोच नाही, फक्त एकच कव्हर केला. म्युझियम होतं ते फक्त कव्हर केलं. बाकी ठिकाणी जायचं मला जायला, बट ठीक आहे. कॉफीच्या नंतर आपण परत सुरू करू. हम आ चुके हैं हँगिंग गार्डन में. कैमरा सेट कर लेता हूँ सही से. तर लेट मी शो यू समथिंग की भाई जो मी तुम्हाला सांगत होतो, म्हातारीचा बूट म्हातारीचा बूट म्हातारीचा बूट. वो 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 हे काय काय 12 वर्षाखालील मुलांकरिता. तो ओपन मिलेगा तो मैं जाऊंगा. थोडासा गेट ओपन था तर मी आलो वरती. भाई भरपूर छोट्या स्टेअर्स इथे, गुफेमध्ये आल्यासारखं वाटतं इथे. मला व्ह्यू दाखवतो फक्त वरतून असा कसा दिसतोय ते. हा हा हा. बहुतेक मी तुम्हाला दिसत नसेन, थोडाफार दिसत असेल. पण आत्ता आपण आलोय उन्नत मार्गामध्ये, निसर्ग उन्नत मार्ग. एक गोष्ट आहे, तुम्हाला इथे यायच्या आधी 2 दिवसाची तुम्हाला बुकिंग करावी लागेल या स्पॉटची. तुमचं व्ह्यूज खूप कडक आहे आणि 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे इथली. तुम्हाला आधी बुकिंग करावी लागेल इथे यायच्या आधी. सो ते लक्षात ठेवा. Everyone is requested to cooperate by proceeding towards the gate. सभी पर्यटकों को सूचित किया जाता है कि आपका स्लॉट बुकिंग का समय समाप्त होने वाला है, अतः सभी से अनुरोध है कि बाहर जाने के लिए गेट की ओर प्रस्थान कर सहयोग करें. तर कसा वाटला आजचा व्लॉग? मरीनलाईन्सला बसल्यावर ना भाई फिलिंगच वेगळी, एकदम शांत, एकदम कूल ब्रीथ, मस्त वाटतं. तुम्हाला कसा वाटला व्लॉग? आणि एक्सपिरियन्स तुमचा सांगा. भरपूर मी स्पॉट्स आधी पण बोलले कवर नाही केलेत, तर मी कवर करेन. माईट बी दुसरा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मुंबईचे बाकीचे स्पॉट्स मी कवर करेन. जर्मन शेपर्ड तर करेन मी कवर सगळे स्पॉट बहुतेक तरी हळूहळू. बट हा व्हिडिओ जर मला चांगला वाटला भाई मी एडिट केल्यानंतर, तर मी नक्की पुढचे बाकीचे व्हिडिओज पण घेऊन येईन मुंबईवरती. आणि हां, तुम्ही पूर्ण स्पॉट्स फिरल्यानंतर मरीन लाईन बसा, बेस्ट टाइम टू स्पेंड. बाकी स्पॉट्स आधी सगळ्यात काय करतात लोक की सगळ्यात आधी येऊन मिळण्यास बसतात. तसं करू नका, आधी पूर्ण फिरून घ्या, सगळे स्पॉट फिरून घ्या आणि नंतर मरीन लाईन बसा. मग तुम्हाला कुठे जायची घाई नसणार ना काही नसणार, तुम्हाला फक्त इथे टाइम स्पेंड करायचा शांततेमध्ये. मस्त वाटेल तुम्हाला, ट्राय करून बघा. मी पण थोडा वेळ थांबीन इथे आणि घरचा परतीचा प्रवास सुरू. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.